सिद्धार्थ, अरे सोड मला. मी खरंच काही केलं नाही. अरे ते युवराजनी खोटं सांगितलं असेल. काय झालंय? बघ ना आदिती, सिद्धार्थने मला कसं खेचत आणलंय. सिद्धार्थ, अरे मी खरंच सांगते, ते युवराजनेच काहीतरी. थांबा, मला बोलू द्या. आता मी जे काय सांगणार आहे ते प्रत्येकाला पटेलच असं नाही, पण ते खरं आहे. आदिती आणि माझ्या साखरपुड्याची तारीख ठरवल्यापासून, अगदी आपण त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा तिथे ते गेटवर तात्काळ उभं ठेवण्यापासून, अंगठी घालताना युवराजच्या मॉम डॅडनी केलेले तमाशे, या सगळ्या मागे आदितीची मॉम आहे. असं घरातल्या प्रत्येकाला वाटतंय. सिड, हे काय बोलतोयस तू? हो दिक, घरातल्या प्रत्येकाचा संशय की हे कोणतरी घडवून आणतं आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझी मॉम आहे. पण हे सगळं खोटं आहे. सिद्धू, हो रत्नाक्का, आपला संशय खोटा ठरला. आपल्याला कळायला हवं की जगातली कुठली आई आपल्या मुलीबद्दल असं वागेल. त्या सुद्धा एक आई आहेत ना. मान्य आहे, त्या जरा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्यांचा स्वभाव फटकळ आहे, पण त्यांना सुद्धा त्यांच्या मुलीची काळजी आहे. सर आणि यांच्या डिवोर्सच्या मागचं कारण आहे जॉईंट फॅमिली. या नाही ऍडजस्ट होऊ शकल्या जॉईंट फॅमिलीमध्ये, म्हणून त्यांची फॅमिली वेगळी झाली. त्यामुळे त्यांच्यात होणारी भांडणं, यामुळे आधी तिच्या मनात निर्माण होणारी माणसांची भीती, नाती जोडतानाची भीती, त्यामुळे त्यांना वाटायचं की आदिती कसं काय जॉईंट फॅमिलीमध्ये स्वतःला जमवू शकेल. आपलं जे झालं ते आपल्या मुलीसह होऊ नये ही त्यांना भीती होती. यामुळे आदितीला जॉईंट फॅमिलीमध्ये जमवून घेणं कठीण होईल. जे आपलं झालं ते आपल्या मुलीसह होऊ नये ही त्यांना भीती होती, म्हणून त्यांचा या लग्नाला विरोध होता. बाकी काही नाही. त्यांना आपल्याबद्दल, घरातल्या माणसांबद्दल, माझ्याबद्दल काहीच आक्षेप नाही. मॅम, माफ करा मला. मी तुमच्यावर संशय घेतला, पण काय करू, गोष्टीच तशा घडल्या. मी तुम्हाला युवराजला मारताना बघितलं, रत्नाक्का आणि ताई काकींनी तुम्हाला चेक देताना बघितलं, मंदिरात तुम्ही लपत लपत येत होता ते सुद्धा मी बघितलं. तुमच्या लग्नाला असलेला विरोध, या सगळ्यामुळे मला तुमच्यावर संशय आला. मंदिरातून आल्यावर माझं आणि युवराजचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, त्याने जे काय केलं याच्याशी महालक्ष्मी मॅडमचा काही संबंध नाही. आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी हे जे काय केलं ते फक्त आणि फक्त आदितीवर प्रेम आहे म्हणून केलं. हो, आदितीच्या मॉमला मी इथे येणार आहे, मी असं काही करणार आहे याबद्दल काहीही माहित नव्हतं. त्यांनी मला मारलं कारण माझ्यामुळे आदितीला खूप त्रास होत होता. आणि त्या दिवशी त्यांनी जो मला चेक दिला तो सुद्धा मी इथून जाण्यासाठी दिला. माझ्यामुळे तुमच्यातही गैरसमज निर्माण झाले. मला माफ करा महालक्ष्मी मॅडम. सॉरी. सो आता सगळं क्लिअर झालं. त्यामुळे मनातले समज गैरसमज आपण आता बाजूला ठेवूया. आदिती आणि माझ्या नात्यात कुठल्याच कारणांमुळे आता अविश्वास निर्माण नाही होणार. आमचं नातं अजून स्ट्रॉंग झालं. जे काय झालंय गेलंय आता आपण विसरून जाऊया आणि पुन्हा नव्याने सुरुवात करूया. प्लीज.
मॅम, माफ करा मला. पुन्हा असं नाही होणार. तुमच्यासारख्या आपल्या मुलीची अत्यंत काळजी घेणारे, तिच्या सुखाचा विचार करणाऱ्या आईवरती मी डाऊट घेतला. घरातल्या काही जणांचा तुमच्याविषयी गैरसमज झाला, याबद्दल सुद्धा माफी माग. अदिती, तुझी मॉम खूप ग्रेट आहे. बरं झालं सिद्धार्थ, हे तूच बोललास. अरे तुमच्या फॅमिलीपैकी काय, आमच्या फॅमिलीपैकी सगळ्यांना हेच वाटत होतं की मी हे सगळं मुद्दाम घडवून आणते. हो ना मिलिंद? इव्हन अदितीलाही वाटलं असेल. माझा या लग्नाला सुरुवातीपासूनच विरोध होता, त्यामुळे मॉम, मला असं कधीच नाही वाटलं आणि कधी वाटणार सुद्धा नाही. मला माहितीये तुला माझी किती काळजी आहे. तू माझ्यासाठी काहीही करू शकतेस, पण मला हर्ट होईल असं कधीच घडू देणार नाहीस. मॉम, तू आहेस म्हणून मी जरा तरी स्ट्रॉंग डिसिजन्स घेऊ शकते, कारण मला माहितीये माझ्या बाजूने बोलणारी, माझ्यासाठी भांडणारी तू माझ्या सोबत आहेस. तू नसतेस तर वीक पडले असते मी. थँक्यू. आमची चूक झाली, मला माफ कर. हो देवा, आम्हाला माफ कर. पण मोठे बाई, आपण काय चूक केली आहे? आपण विहीणबाईंवर संशय घेतला. अगं, मुलीच्या आईवर अविश्वास दाखवला. मला तर आता कळत नाहीये विहीणबाईंसमोर कशी जाऊ. हो मोठ्या बाई, आपण चुकलो. जे काही घडत होतं ते आणि अदितीच्या आईचा स्वभाव बघता आपल्या सगळ्यांचा गैरसमज होणं साहजिकच होतं. मला तर अजूनही वाटतंय या सगळ्या मागे फक्त आणि फक्त कडक लक्ष्मीच आहे. नाही ताई, आपला संशय चुकीचा होता. चुकीचं वागलोय आपण. असं अंगात आल्यासारखं दाखवून तिला सत्य बोलायला भाग पाडलं. जी बाई मुळात खोटी नाहीच आहे. हे रत्नाक्का, तुम्ही पण? हो ताई, सिद्धू म्हणतो ते बरोबर आहे सगळं. म्हणजे वागतात त्या फटकळ, स्पष्ट बोलतात. पण ती पण हे काहीच आहे ना. ती का करेल असं? आणि ताई, तुझ्या माझ्याबद्दलही असंच बोलत असतील तर मग काय? उद्या घरात काही झालं आणि कुणी म्हणलं की या सगळ्याच्या मागे रत्नाक्का किंवा ताई आहे असं म्हटलं तर? आणि ताई, सिद्धू सांगतोय ना सगळं, मग त्याच्यावर तरी विश्वास ठेवायला हवा. अगदी बरोबर. मी देवासमोर दिवा लावते. आपण सगळ्या देवाच्या पाया पडूया आणि जाऊन विहीणबाईंची माफी मागू. हो मोठ्या बाई. ती खूप खुश वाटत होती, फक्त तुझ्यामुळे. तुझ्यामुळे सुद्धा सगळं स्वतःवर घेतलं. माझ्यामुळे अदितीला खूप त्रास झाला. त्यासाठी एवढं करू शकतो, पण आता पुढे काय?
पुढे आदितीची मॉम काय करते ते बघू. सेड, ते मॉम म्हणत होती तू आणि सेड प्री वेडिंग फोटोशूट का नाही करत? अगं हे काय मध्येच? मॉम खूप खुश आहे. तुझ्यामुळे तिच्याबद्दल सगळ्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर झाले. थँक्यू. अगं थँक्यू काय? गैरसमज माझा सुद्धा झाला होता. उलट मी तुला सॉरी म्हटलं पाहिजे तुझ्या मॉमवर डाऊट घेतला म्हणून. सेड, मला माहितीये मॉमला सगळं तिला जसं हवंय तसंच व्हावं असं वाटत असतं. आपल्या लग्नाला सुद्धा विरोध होता तिचा, पण ती वाईट नाहीये. मला माहितीये ना, मला त्रास होईल असं ती काहीच करणार नाही. आणि आपला साखरपुडा मोडण्याचा विचार सुद्धा तिच्या डोक्यात येणार नाही. किती विश्वास आहे आदितीला मॉमवर. हिला खरं काय ते कळलं असतं तर खूप हट झाली असती, तुटली असती आतून. काय मध्येच कुठे हरवतोस तू? तुझी झोप पूर्ण झाली नाहीये ना? तू आराम कर. नाही नाही तसं काही नाही. आता कसं सगळं ठीक झालंय ना. परत साखरपुडा कधी होणार, आपलं लग्न कधी होणार याचा विचार करत होतो. होणार. आता सगळं सॉर्ट आउट झालंय ना. पण लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट नक्की करूया. तू इथे आहे ना? ये. मॉमने काही फोटोशूट बघायला सांगितले. हे बघ, हे फोटोज बघ. हे छान आहे ना? मी बाहेर जाते. अरे नाही, तू थांबलास तरी चालेल. हे बघ सिड, हे छान आहे ना? हे छान आहे ना? चलो. वाह युवराज वाह, क्या बात है. मला आवडलं तुझं काम. तू तर माझ्यापेक्षाही हुशार निघालास रे. एकीकडे सिद्धार्थ आणि अदितीच्या नजरेत हिरो बनलास आणि दुसरीकडे माझ्याबद्दल चांगलं बोलून माझ्या नजरेत सुद्धा. वा. मी आता अदितीला सिद्धार्थकडे मुद्दाम पाठवलंय. ते दोघ जण बिझी असतील तोपर्यंत तू मला भेट. मेन रोड लागायच्या आधी जो रस्ता आहे ना तिथे. पुढच्या कामाबद्दलही बोलू आणि तुझं पुढचं पेमेंटही देते. युवराज, आय एम सो हॅपी विथ यू. लवकर ये. ओके. हे छान आहे ना? लक्ष कुठे तुझं? सांग ना, हे कसं आहे? अगं सगळेच चांगले वाटतंय. हा ना? हे बघ, हे पण छान आहे. आदितीच्या मॉमने भेटायला बोलवलंय. अदिती, बॉसचा मेसेज आलाय. अर्जंट फोन करायला सांगितलंय. लगेच फोन करून येऊ? ठीक आहे. आलोच. कुठे बोलवलं? मेन रोड लागायच्या एक रस्ता लागतो ना, तिथे बोलवले. तुम्हाला बिझी ठेवण्यासाठी प्री वेडिंग शूटचा प्लॅन केलाय त्यांनी. आदितीने मला प्री वेडिंग शूटचं सांगितलं तेव्हाच खटकलो होतं.
या बाईचं डोकं सुपरफास्ट आहे. पण आपण त्याच्या एक स्टेप पुढे आहोत. पण करायचं काय? तू पुढे जा आणि त्यांना भेट. ओके, निघतो मी. आम्हालाही कळलं सगळं. आम्हाला सुद्धा माफ करा. आमचाही गैरसमज झाला होता तुमच्याविषयी. पण जे घडलं ना ते सगळं विसरून आता नव्याने सुरुवात करू. खरंय, आपल्या घरातलं वातावरण परत पूर्वीसारखं आनंदी झालं पाहिजे. आता विघ्न काही नको. बघा, नाना सुद्धा सकारात्मक बोलायला लागला. आता सगळं काही चांगलं होईल. मला आता तेच वाटतंय की आपणही एकमेकांना व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. हो, सॉरी, रिअली व्हेरी सॉरी मॅम. विहीनबाई, आमच्या अर्चनाने खास तुमच्यासाठी केक बनवलाय. फक्त केक नाही, सॉरी केक. हा, सॉरी केक. अहो, एवढं कशाला? आणि प्लीज सारखं सारखं सॉरी म्हणू नका हो. नाही, तुमचे असतील पण माझे अजिबात काही गैरसमज नाहीत तुमच्याबद्दल. उलट जो भेटेल त्याला मी हेच सांगत असते की देशमुखांसारखी गोड आणि प्रेमळ माणसंच नाहीत. माझी मुलगी खरंच लकी आहे हो की तिला एवढं छान आणि मोठं सासर मिळतंय. मला जर अशी फॅमिली मिळाली असती तर गोष्टी घटस्फोटापर्यंत गेल्याच नसत्या. अहो, तुमच्या घरात तुमच्या मुलाचा साखरपुडा मोडल्यावर तुमचे गैरसमज होणं मी समजूच शकते. तरीही आम्हाला माफी मागू दे. हो, खरंच सॉरी. म्हणजे ते अंगात येणं वगैरे सगळं खोटं होतं. तुमच्याकडून सत्य काय ते जाणून घेण्यासाठी नाटक केलं होतं आम्ही. आम्ही जे वागलो ते खरंच चुकीचं होतं. कराल ना आम्हाला माफ? ठीक आहे रत्नाकर, केलं माफ. विहीणबाई, आम्ही दोघं पण कुटुंब प्रमुख म्हणून तुमची माफी मागतो. ह्या कुणाला नाही, पण किमान आम्हाला कळायला हवं होतं. तात्या, बयोबाई, अहो तुम्ही माफी नका मागू माझी. तुम्ही मानानी वयानी माझ्यापेक्षा मोठे आहात, त्यामुळे मी तुम्हाला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही. उलट तुम्ही माफी मागताय तर मला इतकं ऑकवर्ड होतंय ना, असं वाटतंय मीच काहीतरी चूक केली. सो तुम्ही प्लीज माझी माफी नका मागू. वय किंवा मानाचा प्रश्नच येत नाही. चूक झाली म्हणजे माफी मागायलाच हवी ना. त्यात काही कमीपणा नसतो. माफ करा मला. तात्या, बयोआजी, जे काही झालं ते गैरसमजातून झालं. मॉम समजून घे. तुम्ही प्लीज माफी नका मागू. हो ना, मीही कधीची सगळ्यांना हेच सांगतेय. नाही, ते काही नाही. आता बास झालं. कोणी माफी मागणार नाही, कोणी सॉरी म्हणणार नाही. बर, सॉरी नाही म्हणणार कोणी, पण हा सॉरी केक तर कट करूच शकतो ना आपण. करू शकतो. सिद्धू, ये तूच केक भरवते ना. मी? अरे जावईस ना तू. देशमुखांकडून तूच भरव आणि मिटवून टाके भांडण. ये. खरंच खूप चांगली आणि साधी माणसं आहे ती. त्याचा फायदा घेताय तुम्ही. तुम्हाला आवर घालावाच लागेल.